आम्ही आलेलो आहोत आंबेश्वर वनराई किंवा आंबेश्वर देवराई आणि हे आहे आंबाघाट या ठिकाणी आणि आतल्या बाजूला आंबेश्वर मंदिर सुद्धा आहे। तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि इथून आपल्याला ही जी दाट झाडं आहेत किंवा ही जी देवराई आहे तर ती बघायला मिळेल। आणि आतल्या बाजूला पाठीमागं हा या ठिकाणावरून कच्चा रस्ता होता, त्याऐवजी आता इथून पेविंग ब्लॉक टाकलेले आहेत आणि ही असलेली जी वनराई आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। तर आम्ही या रस्त्यावरून पुढे चाललेलो आहोत आणि सगळ्या बाजूने दाट झाडं आहेत, वेली आहेत, झुडपं आहेत आणि या वनामध्ये किंवा देवराईमध्ये अनेक प्रकारच्या वनौषधी किंवा आयुर्वेदिक औषधी उपलब्ध आहेत आणि हे अतिशय घनदाट वन आहे। तर या ठिकाणी किंवा देवराईमध्ये कुणीही झाडं तोडत नाही, झाडं तोडण्यासाठी परवानगी नाही, झाडं तोडतच नाहीत आणि अशा अनेक देवराई आपल्याला कोकणात बघायला मिळतील। तर अशा ह्या दाट वनराईतून आपण किंवा देवराईतून चाललेलो आहोत आणि ह्या वेली, अशा वेली झाडावरती चढलेले आपल्याला बघायला मिळतील। तर असं हे घनदाट जंगल, काही मोठी झाडं आहेत, काही छोटी झाडं आहेत, वेली आहेत आणि समोरच्या बाजूला दिसतंय ते आपल्याला आंबेश्वर मंदिर आहे। तर आम्ही या ठिकाणी आलो आहोत आंबा येथील आंबेश्वर मंदिरामध्ये आणि इथून आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत आणि या ठिकाणी चालत जाण्यासाठी अशा पट्ट्या टाकलेल्या आहेत आणि हे पूर्ण जी देवराई आहे तर ही देवराई आपल्याला बघायला मिळते, अशी दाट घनदाट अशी देवराई आणि आत येतानाचा रस्ता दिसतोय आणि सगळ्या बाजून अशी दाट जी वनराई आहे हिरवीगार आणि अशी ही देवराई आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। तर समोरच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला आंबेश्वर देवस्थान आणि देवराईविषयी माहिती मिळते। तर ही माहिती आपण या ठिकाणी हा बोर्ड पण इथं घेणार आहोत आणि ही माहिती सगळ्यांना उपलब्ध होईल। तर या बाजूला असलेली बाहेर तुळशी वृंदावन आहे, या ठिकाणी एक दीपस्तंभ दिसतोय आणि वरती ध्वज आहे आणि ही मोठी मोठी जी झाडं आहेत, वाढलेली झाडं आहेत ही बघायला मिळतात आणि आतल्या बाजूला आत जात असताना हे मंदिर, इथून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल। तर या ठिकाणी पाऊस चालू आहे आणि आपण बाहेरच्या बाजूला छत्री ठेवून आत जाणार आहोत आणि आतल्या बाजूला आंबेश्वर प्रसन्न असं लिहिलेलं आहे, समोरच्या बाजूला नंदी आहे। तर या ठिकाणी हे जे आहे ही सगळी इथली माहिती आणि इथं गणपती आहे, छोटे वेगवेगळे देव आहेत, नंदी आहे आणि आतल्या बाजूला इथं जे आहे ते आंबेश्वराचं शिवलिंग आहे, खालच्या बाजूला दिवा आहे आणि आतल्या बाजूला शिवलिंग आपल्याला बघायला मिळतंय। तर इथून दिसेल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या बाजूला मंदिराच्या बाजूने आपण प्रदक्षिणा घेऊन पाठीमागे जाणार आहोत। तर इथपर्यंत फिरून तर पाठीमागे इथं गोमुख वगैरे असं काही दिसत नाही आणि या ठिकाणी वेगवेगळ्या देवता आहेत। तर यांची नावं आणि खाली देवता आहेत हे सगळं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। तर हा भाग आपल्याला इथं बघायला मिळतो। तर काळूबाई, श्री खरजाई, खानजाई, नंतर पुढं बहिरीदेवी, विठ्ठलाई, जटाई, धनकिंजल, श्री गांगोबा, श्री चांदोबा, श्री वारुळेश्वर आणि श्री संभय्या अशी
वेगवेगळ्या देवता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि इथून दर्शन करून आपण बाहेर निघणार आहोत. या ठिकाणी झाडावरती अशा प्रकारची अळंबी वाढलेला आपल्याला बघायला मिळते आणि एका बाजूनं अळंबी बघायला मिळेल आणि वरपर्यंत अशी अळंबी झाडावरती वाढलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आहे तर हे आपल्याला झाडावर वाढलेलं शेवाळसुद्धा बघायला मिळेल आणि खालच्या बाजूला फर्नची झाडं आहेत किंवा इतर अनेक वनस्पती आहेत. यामध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत. तर असा हा पूर्ण आंबेश्वर देवराईचा परिसर आणि आंबेश्वर मंदिर आपण पाहिलेलं आहे.